संविधान सैनिक चॅनलवरती मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो। आज आपल्याकडे नाशिकवरून आले ना सर तुम्ही? नाशिकवरून एक आरोग्य मित्र आलेले आहेत आणि या आरोग्य मित्रांवरती अन्याय झालेला आहे आणि तो अन्याय करणारी एमडी इंडिया कंपनी आहे आणि त्या संदर्भामध्ये अनेक आंदोलनं झाली आणि अनेक वादावादी पण झालेले आहेत आणि त्याच्यातून मार्ग निघत नाहीये। आणि ज्यावेळी हा विषय आमच्या संविधान सैनिक संघाकडे आला त्यावेळी या दादांना मी आपल्या स्टुडिओमधून बोलवून घेतलं। स्टुडिओमध्ये या म्हटलं आपण बोलूया या विषयावरती। सरकारचं जे काही दुर्लक्ष झालेलं आहे तुमच्याकडे तर लक्ष गेलं पाहिजे आणि या संदर्भामध्ये आम्ही गृह मंत्रालयाशी सुद्धा संपर्क केलेला आहे की एक संविधानाने दिलेले हक्क आणि अधिकार या व्यक्तीला जर देत नसाल तर संविधान सैनिक संघ यांच्या पाठीशी उभा आहे आणि म्हणूनच यांच्यावरती जो अत्याचार झालेला आहे, अन्याय झालेला आहे, त्याला वाचा फोडण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज या स्टुडिओमध्ये उपस्थित आहोत। तर हे आहेत गणेश शिंदे आणि गणेश शिंदेंना मी विचारेन की या सगळ्या संघर्षाच्या पाठीमागे काय स्टोरी होती ती थोडक्यात तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगा। महाराष्ट्र शासनाने 2011 साली महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना सुरू केली, जो अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे। आणि नंतर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू केली। आरोग्य मित्राला जे सांगितलं गेलं होतं ते महाराष्ट्र राज्याच्या योजनेचं काम करायचं होतं आणि अनायासे ते येऊन पडलं। आम्ही काही कधी म्हटलो नाही, दोन्ही योजनांचं काम आम्ही प्रामाणिकपणे करत होतो। रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानत होतो। मी 1 ऑगस्ट 2021 या दिवशी एमडी इंडिया कंपनी जॉईन केली आणि नाशिक जिल्ह्यासाठी आरोग्य मित्र म्हणून कारकीर्द सुरू झाली माझी। पण 2011 पासून माझे काही बांधव, माझ्या काही भगिनी काम करत आहेत की ज्यांनी कोविडमध्ये अगदी अंगावर दूध पिणारं मूल बाजूला ठेवून माझी ती ताई रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा म्हणून कोविडसाठी देखील आम्ही तेव्हाही काम केलं। जर कोणाला कोविड झाला तर त्याची बिनपगारी रजा असायची। कोविडचा जो काही खर्च असेल, वैद्यकीय खर्च, तो देखील त्याने स्वतः करायचा। हे वर्षानुवर्षे चालू होतं। धुळे जिल्ह्यातील 40 आरोग्य मित्र गेल्या 9 महिन्यापासून प्रशासनाशी पत्रव्यवहार करत होते, कुठलाही मार्ग निघत नव्हता। म्हणून दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी हे आरोग्य मित्र संपावर गेले, सामूहिक संप केला आणि मलाही कुठेतरी वाटलं की किमान वेतन कायदा मला लागू व्हावा। आजच्या या काळामध्ये 11,465 रुपये माझ्या हातात पगार येतो, त्यातही जर मी उशिरा आलो एखाद्या दिवशी किंवा रजा टाकली तर त्याचा पगार कमी केला जातो। सांगताना लाजही वाटते, हसूही येतं। 15 रुपये पगार कमी होतो, कधी 75 रुपये पगार कमी होतो। या कंपनीमध्ये मनुष्यबळ संसाधन पुस्तिका HR मॅन्युअल पण नाहीये। मी काही म्हटलो की त्याच्यावर उद्या त्यांनी एक नियम तोंडी करायचा। आता ईमेलवर जो पत्रव्यवहार चाललाय तो तसाच चाललाय। HR मॅन्युअल नाहीये, सॅलरी स्लिप आम्हाला मिळत नाही। मध्यंतरी त्या सॅलरी स्लिप दिल्या त्या फेक आहेत असं आमचं म्हणणं आहे। एक एक्सेल शीटमध्ये कोणी ते तयार करून प्रिंट आउट काढून तुम्हाला देऊ शकतं। आमचं म्हणणं असं होतं की आम्हाला किमान वेतन कायदा लागू करावा। आमची जी प्रॉव्हिडंट फंडची रक्कम आहे ती त्या महिन्याची लगेच जमा व्हावी। प्रत्येकाला ESIC कार्ड जर ॲप्लिकेबल असेल तर ते मिळावं आणि जे काही पब्लिक हॉलिडेज आहे म्हणजे महाराष्ट्र शासन त्यांच्या वेबसाईटवर जे हॉलिडे कॅलेंडर जाहीर करतं ते आम्हाला लागू व्हावं। हे देखील होत नाहीये। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असो किंवा आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो, आम्ही कामावरच असलं पाहिजे, हरकत नाही। इमर्जन्सी सर्व्हिसेसमध्ये येतो, मान्य आहे, पण मग त्याचा आम्हाला कॉम्प ऑफ दिला पाहिजे, कॉम्पेन्सेटरी ऑफ दिला पाहिजे किंवा डबल पे दिला पाहिजे, जे कायदा म्हणतो। कायद्याबाहेर आम्ही काहीच मागत नव्हतो। आमच्याकडे कोणाचं धुळ्यात लक्ष जात नव्हतं म्हणून मी आणि माझे मित्र रवींद्र थोरात आम्ही 2 दिवस अन्नत्याग आंदोलन केलं। प्रशासनाला अजिबात जाग आली नाही, आमच्याकडे कोणी फिरकलं नाही। आजूबाजूला आम्हाला जे लोक बघत होते धुळे शहरातले त्यांनी सांगितलं की तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही महत्त्वाचे, तुम्ही हे अन्नत्याग आंदोलन थांबवलं पाहिजे। ते देखील आम्ही थांबवलं आणि 10 दिवसानंतर तिथली जी डिस्ट्रिक्ट टीम आहे धुळे जिल्ह्याची त्यांनी तोंडी आश्वासन दिलं की गणेश शिंदे तुमच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही, तुम्ही कामावर रुजू व्हा। आणि लगेच 40 आरोग्य मित्र तिथल्या तिथे ते देखील रुजू झाले। मला ईमेल आला की तुम्ही रुजू व्हा। त्यावेळेला मी त्यांना म्हटलो की मला जे कार्यालयीन जे व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत त्याच्यातनं बाहेर काढण्यात आलेलं आहे। मी कुठल्या हॉस्पिटलला जावं, माझं रोस्टर, माझे ड्युटी टाईम मला काहीच माहीत नाही आहे। असं मी उत्तर दिल्यानंतर, ईमेलला उत्तर दिल्यानंतर अचानक एक ईमेल येऊन धडकतो की तुम्हाला 27 डिसेंबर 2023 पासून पनवेल शहरात जॉईन करायचं आहे। सुरुवातीला 7 दिवस तुमची हॉटेलला सोय केली जाईल आणि नंतर तुमचं काय असेल ते अकोमोडेशन तुम्ही बघावं।
त्याच्यावर मी नम्रपणे माझी कौटुंबिक परिस्थिती देखील मांडली. माझे वडील 91 साली वारलेत. माझ्या आईचं 2009 साली एंजिओप्लास्टी झाली. 2015 साली स्पायनल कॉर्डचं ऑपरेट झालंय. माझी जी मुलगी आहे ती सिंगल पॅरेंटिंग आहे. 11 वर्षाची मुलगी माझ्यासोबत आहे. मी स्वतः मधुमेही आहे. तर कंपनीने या सर्व गोष्टींचा विचार करावा आणि नसेल तर मग कंपनीने माझी राहण्याची सोय, माझी जेवणाची सोय, मी जो काही प्रवास करेल तो प्रवास खर्च हे कंपनीने करावं. मी 10 वर्ष नोकरी करायला पनवेलला तयार आहे. त्याच्यावर त्यांचं एक छान उत्तर आलं की दिस इज अन एक्स्ट्रा ऑर्डिनरी रिक्वेस्ट. तर मी काही कायद्याच्या बाहेर जाऊन मागत नव्हतो. महत्त्वाची गोष्ट, यांनी सुरुवातीला आम्हाला कन्सल्टंट दाखवलं होतं ऑन पेपर. नंतर धुळे जिल्ह्याच्या आरोग्य मित्रांनी यापूर्वी देखील आंदोलन केलं होतं. त्याच्यानंतर यांनी फटाफट अपॉइंटमेंट लेटर दिले. अपॉइंटमेंट लेटरवर जॉईनिंगची जी डेट आहे ती 1 एप्रिल 2022 आहे आणि दिलं कधी 2023 मध्ये. तर त्याच्यात यांनी आम्हाला अजाणतेपणे 22E म्हणून एक क्लॉज टाकला आणि त्याच्यात म्हटलं की तुमची बदली आम्ही करू शकतो. आता करू शकतो त्यांचं जे म्हणणं आहे ते देखील मला मान्य आहे, पण शेवटी आपण हिटलरशाही हुकुमशाही नाहीये, आपण लोकशाहीत राहतो. तर मी लोकशाहीच्या पद्धतीने सनदशीर मार्गाने त्यांना विनंती करतोय आणि सरांना मी एक पत्र लिहिलं होतं आणि ते पत्र मी सन्माननीय मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवलं. त्याच्यामध्ये सीसीत कंपनीला देखील ठेवलेलं होतं. अचानक 19 तारखेला पनवेल शहर पोलीस स्टेशन मधून फोन येतो की दत्तात्रय ढोमे नावाच्या व्यक्तीने तुमच्या विरुद्ध धमकी दिली अशी लेखी तक्रार केलेली आहे की तुम्ही आत्महत्या करणार आहात. त्यांना नम्रपणे सांगितलं की मी माझं स्टेटमेंट रेकॉर्ड करायला येणार, पण मी त्याच्या आधी माझ्या वकिलाशी बोलणार. 20 तारखेला पुन्हा सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा फोन आला. त्यांना तेच सांगितलं की 21 जानेवारी 1991 या दिवशी रात्री 1:45 माझ्या वडिलांनी जगाचा निरोप घेतला. दिनांक 21 जानेवारी आणि 22 जानेवारी मी कितीही महत्त्वाच्या कामात असलो तरी मी आईसोबत असतो, माझ्या कुटुंबासोबत असतो. 23 तारखेला मी माझ्या कर्तव्याची वेळ संपली की येऊन तुम्हाला भेटतो. पुन्हा काल सकाळी तिसऱ्याच एका व्यक्तीचा फोन आला. ते म्हणे मी येतोय. म्हटलं या सर. आल्यानंतर त्यांनी माझं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं. सर्व झालं आणि मग सर्व झाल्यानंतर मी त्यांना म्हटलो की संबंधित व्यक्तीने जी कंप्लेंट दिलेली की कंप्लेंट ती तुम्ही मला द्या. तर म्हणे नाही सर, तुम्हाला त्याच्यासाठी पोलीस स्टेशनला यावं लागेल. म्हटलं हरकत नाही. त्यांना जे अपेक्षित होतं ते स्टेटमेंट त्यांनी लिहिलं, मी सही केली, ते गेले आणि नंतर पुन्हा मी माझ्या पद्धतीने पनवेल शहर पोलीस स्टेशनला ईमेलद्वारे माझा लेखी खुलासा कळवलेला आहे. त्या खुलाशात माझं स्पष्ट म्हणणं आहे की दत्तात्रय हरिभाऊ ढोमे या व्यक्तीशी माझा आजपर्यंत काही संबंध आलेला नाही. त्यांची कुठलीही माहिती माझ्याकडे नाही आहे की ज्याद्वारे मी त्यांना धमकी देऊ शकेल. आणि हे मी काल नम्रपणे पोलीस स्टेशनलाही सांगितलं की आपण चौकशी करावी, माझे मोबाईल रेकॉर्ड्स तपासा, काय तुम्हाला जे करता येईल ते तुम्ही करा. मी दोषी आढळलो तर मी कायमस्वरूपी नोकरी सोडून देईल. त्याच्या पुढे जाऊन सांगतो की माझी शैक्षणिक कागदपत्रांची मी होळी करून टाकेल जर मी त्या व्यक्तीला धमकी दिली असेल तर. आजच्या घडीला माझं एवढंच म्हणणं आहे की माणुसकीच्या नात्याने आणि एक कुठेतरी आपल्याला एक ह्युमन टच असतो, त्या दृष्टीने कंपनीने हा विचार करावा आणि किमान वेतन कायदा लागू करावा. जर कंपनीला माझा खूप त्रास होत असेल तर मी बाहेर पडायला तयार आहे, पण मला सन्मानाने बाहेर मी पडेल. कधी बाहेर पडेल तर उरलेल्या सर्व आरोग्य मित्रांना किमान वेतन कायदा लागू झाला की मी असं म्हणेल की मी पुण्य कमवलं, मी अगदी आनंदाने याच्यातून बाहेर पडायला तयार आहे. पण आता हे जे काही चाललंय हे मला असं एक क्षणासाठी वाटतं की स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झाल्यानंतर पण मी अजूनही लोकशाहीत नाहीये, अजूनही संविधानाचा इथे कोणी आदर करत नाहीये. अरे काय करताय तुम्ही? एक 11,465 रुपये कमवणारी सर्वसामान्य व्यक्ती, तुम्ही अन्याय केला. मी विक्टीम म्हणतो स्वतःला, विक्टिमायझेशन झालंय. पनवेलला सांगितलं ठीक आहे, मी जॉईन झालो. नंतर तुम्ही पोलीस स्टेशनचा वापर करतात. ते आटोपल्यानंतर आज दुपारी अचानक नाशिकहून इंदिरानगर पोलीस स्टेशन मधून फोन येतो की तुम्ही संविधान महासंघाला पत्र लिहिलंय का लिहिलंय? मला वाटलं मी लिहिलं. मला वाटतंय की मला महासंघाकडनं न्याय मिळणार आहे. यापूर्वीच्या सक्सेस स्टोरीज माझ्याकडे आहेत. म्हणून मी लोकशाही आणि संविधान अगदी काय म्हणतो ना आपण सनदशीर मार्गाने पत्र लिहिलं की सर मला मदत करा, मी अडचण येते. आता हे पत्र मी दिलंय. मला जर कंपनीपासून काही लपवायचं राहिलं असतं तर मी त्यांना सीसीत ठेवलं नसतं. माझी प्रत्येक मुवमेंट मी त्यांना कळू देतोय. तुम्ही बलाढ्य कंपनी आहे, तुमच्याकडे लिगल ॲडवायझर आहेत, तुमच्याकडे मोठमोठे लोक आहेत, सर्व काही आहे, आमचं काहीच म्हणणं नाही. पण उद्विग्न होऊन सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी लिहिलं होतं की मला सहकुटुंब सहपरिवार 26 जानेवारीला आत्मदहनाची परवानगी द्यावी. त्यावर हास्यास्पद उत्तर आलंय की आपला अर्ज पुढील कार्यवाहीसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे पाठवण्यात आलाय.
मग याचा अर्थ एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मी असा घ्यावा का की आत्मदहनाची परवानगी देण्याचं कर्तव्य किंवा जो काही प्रोटोकॉल आहे तो आपल्या महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे. जर तसं असेल तर मग जे काही पीडित आहेत त्यांना मी सांगू शकतो की आपण एकत्रच जाऊ, मग काय हरकत नाही. कारण आम्ही 36 जिल्ह्यामध्ये योजना ही आहे, 36 जिल्ह्यांमध्ये हे आरोग्य मित्र आहेत. ते आलेलं जे उत्तर आहे ते माझ्यासाठी इतकं क्लेशदायक आहे की माणूस मरणाची परवानगी मागतो आणि तुम्ही म्हणता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठवलंय. जे काही आहे ते अतिशय हास्यास्पद आहे. कंपनीचा जो काही मला ईमेल येतोय, माझ्या माहितीनुसार, माझ्या अनुभवानुसार त्या ईमेलच्या खाली व्यक्तीचं नाव असावं, त्याचा कार्यालयाचा पत्ता असावा, कार्यालयीन पदनाम असावं. मला येणारे सर्व ईमेल हे फक्त HR नावाने येत आहे. खाली सिग्नेचरमध्ये कुठल्याही व्यक्तीचं नाव नाहीये. कंपनीमध्ये लँडलाईन नंबरवर जर फोन केला, कॉर्पोरेट ऑफिस जे आहे HR ऑफिस वडगाव शेरीला, तिथे फोन उचलतात, नाव सांगतात, हा ठीक आहे तुमचा मेल आलाय आम्ही बघू. पण माझी अशी इच्छा आहे की व्यक्ती म्हणून कोणीतरी याची ओनरशिप घ्यावी आणि ओनरशिप घेऊन माझ्याशी बोलावं. मी काही शत्रू नाही आहे तुमचाच एक भाग आहे, तुमच्या जे का कुटुंबातला मी एक छोटासा भाग आहे. तर हे ईमेलचा खेळ जो आहे तो बंद करावा, सन्मानाने माझी बदली रद्द करावी. आणि यापुढे मी अगदी जाहीर सांगतोय, मीडियासमोर सांगतोय की मी आजपर्यंत कुठलाही असंविधानिक शब्द, चुकीचा शब्द किंवा कंपनीची प्रतिमा मलिन होईल, योजनेला काही धक्का पोहोचेल असा माझ्याकडून एकही शब्द गेलेला नाहीये. आंदोलनाच्या काळामध्ये मीडियाने मला खूप साथ दिली. या आजच्या काळामध्ये मीडियाचे मी खरं तर आभार मानतो. चौथा स्तंभ ज्याला लोकशाहीचा म्हटलं जातो. आणि इतक्या वेळात वेळ काढून संविधान महासंघाचे सन्मान्य जाधव सर असतील, माझे मित्र मार्गदर्शक अंकुशदादा मुळीक असतील, यांनी माझ्यासाठी शॉर्ट टर्म नोटीसवर वेळ काढला, माझा विषय हाती घेतलाय. त्याबद्दल मी जाहीर त्यांची माफी आभार मानतो आणि थांबतो. तर तुमची जी प्रमुख मागणी आहे ती बदली रद्द करा. बस हो. आणि त्यासाठीच हे दादा या ठिकाणी गणेश शिंदे आलेले आहेत. छोटीशी मागणी आहे, काय मोठं म्हणजे तुमच्याकडे काही गबाड मागत नाहीये, काहीच नाही. आणि अगदी प्रामाणिकपणे त्यांनी त्यांचं जे मत आहे ते मांडलेलं आहे मित्रांनो. आणि मी या चॅनलच्या माध्यमातून आमचे जे सन्माननीय मुख्यमंत्री आहेत, गृह मंत्रालय आहे आणि इतर ज्या म्हणून काही व्यवस्था आहेत त्यांना विनंती करेन की एक छोटीशी मागणी आहे की आईवरती देखरेख ठेवण्यासाठी, लक्ष ठेवण्यासाठी, लेकीवर लक्ष ठेवण्यासाठी ते एवढ्या पनवेलवरून नाशिकवरती लक्ष ठेवू शकत नाहीत, बरोबर. आणि त्याच्यासाठी त्यांना बदली हवी आहे. तिथेच ज्या ठिकाणी त्यांचं हे कुटुंब आहे त्याच ठिकाणी ते जे काम करत होते एवढे दिवस, त्या ठिकाणी ते सेटल झालेले आहे. आणि त्यांच्याकडे कोणतीही योजना नाही की लेकीला आणि आईला की तिथे काहीतरी व्यवस्था होईल. आणि म्हणूनच सरकारला मी या ठिकाणी विनंती करेन की काय तो पगार आहे 12,000 आणि काय ती वेदना त्यांना दिली जाते ती भयानक आहे. आणि या अनुषंगाने आपण सगळ्यांनी मिळून तुम्हाला आम्ही विनंती करू की बाबा रे यांची बदली रद्द करा आणि नाशिक याच ठिकाणी ठेवा. आणि पुढच्या काही ज्या गोष्टी ते घडवणार होते ते त्यांनी कॅन्सल केलेल्या आहेत. 26 जानेवारीला ते कुटुंबासहित आत्मदहनाचा त्यांनी सरकारला इशारा दिला होता. पण दुर्दैव असं आहे की ते म्हणतात की बांधकाम विभागाला त्यांचं पत्र फॉरवर्ड केलेलं आहे. अजब आहे. आणि मला वाटतं इथे कुठेतरी मिस्टेक असण्याची शक्यता आहे, म्हणजे जे क्लेरिकल काहीतरी गडबड असेल तर ती आपण कन्सिडर करूया. पण तुम्ही अशा पद्धतीने कोणतंही पाऊल उचलू नका एक नागरिक म्हणून. आणि संविधान आजही जिवंत आहे आणि ते तुमच्या पाठीशी आहे, तर तुम्ही नाराज होऊ नका. आणि सरकारने सुद्धा संविधानाच्या हक्क अधिकारानुसार या गणेश शिंदे यांना न्याय द्यायला पाहिजे असं मी सांगून हा एपिसोड इथे संपवतो. नमस्कार.